सुद्धा पारितोषिक आलं ऑनलाईन. रुचिर यांच्याकडून हे पारितोषिक आलं. पहिला बॉल कट केलाय राकेश आणि त्याच्या बरोबरने सुजय. ओव्हरथ्रो झालाय आणि त्यानंतर मात्र सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करताना हे दोन्ही खेळाडू सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केला. 2 धावा आल्या. धावसंख्येत मात्र पहिल्याच बॉलवरती आपण पहिला अकाउंट ओपन होताना राकेश आणि देवीचा बाडा या टीमचं 2 धावा आल्या स्कोर कार्डवरती. पहिलं P1चं षटक आणि गोलंदाजी मार्कमध्ये आहेत त्या ठिकाणी देवेंद्र बारशे. मागच्या सामन्यामध्ये कोपरा संघाच्या अगेन्स्ट धावांचा पाठलाग करत एक मोठं टार्गेट त्या ठिकाणी अचीव केलं होतं. पालेश्वरी टीमने इथे ऑलॉंग द कार्पेट हा फटका मिड विकेट रिझनमध्ये घेऊन काढलाय. डीपमध्ये चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. चेंडू उचलणार फेकणार दरम्यान एक सिंगल या कालावधीमध्ये मिळेल. बॅटिंग करताना देवीचा बाडा या टीमला स्ट्राईकवरती येतील या ठिकाणी सुजय म्हात्रे. सुजय म्हात्रेला पण यंदा खरं तर रायगड प्रीमियर लीगमध्ये खेळताना पाहिलं. अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये त्याला आपण साधने पाहिलं. आणि एका बाजूला राकेश पणीकर जो सर्वोत्तम खरं तर खेळ करणारा हा खेळाडू या देवीचा बाडा टीमचा. त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर पालेश्वरी संघाचा प्रमुख गोलंदाज देवेंद्र बारसे पहिल्या P1च्या षटकामध्ये खूप चांगली फिल्डिंगची व्यूहरचना. शॉट थर्डमॅन, शॉट गली, शॉट एक्स्ट्रा कव्हर, शॉट मिड ऑफ, मिड ऑनच्या दिशेमध्ये क्षेत्ररक्षक तुम्ही पाहताय. शॉट फाईन लेग, शॉट स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट काउक कॉर्नरमध्ये डीपमध्ये एक फिल्डर उभा केलाय. सुजयसाठी आगी वेगळी रणनीती. खरं तर अनेक वेळा हे दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधामध्ये खेळताना पण त्या दोन्ही संघांना पाहिलं. त्यामुळे एकमेकाचे डावपेच, एकमेकाचा चांगला खेळ, एकमेकाच्या त्रुटी या खरं तर दोन्ही संघातील खेळाडू माहिती आहे. त्यामुळे हा सामना तुम्हाला नक्कीच उत्कंठावर्धक होईल यात ती मात्र शंका नाहीये. देवेंद्र तयार. राकेशसाठी लॉफ केला हा फटका आणि इथे मात्र फटका फसलाय आणि चांगला झेल त्या ठिकाणी टिपलाय. मोहित म्हात्रे या क्षेत्ररक्षकाने पहिला धक्का बसतोय राकेश पणीकरच्या स्वरूपात देवीचा बाडा टीमला. पालेश्वरी माता खरं तर तिचा कृपा आशीर्वाद या तमाम पाले बुद्रुक वाशियांमध्ये किंबहुना तिच्या सर्व भक्तांमध्ये नेहमी आपण पाहिलं. आणि खूप चांगलं संगीत SDC सूरज यांच्या माध्यमातून तुम्ही ऐकताय. आणि इथे पहिला धक्का बसता नवीन खेळाडू 3ऱ्या क्रमांकावरती झाला हर्षद पाटील. अतिशय आक्रमक खेळाडू. राजाराणी क्रिकेट क्लब घोट यांची स्पर्धा आम्ही पाहिली. त्या स्पर्धेमध्ये दमदार योगदान या खेळाडूचं राहिलं. असं म्हणतात संघर्ष जेवढा जास्त तेवढेच मोठं यश मिळवण्याची तुम्हाला अपेक्षा वाढते. तुम्हाला या मॅचमध्ये संघर्ष करावा लागेल. हे दोन्ही संघ आपण पाहिले एकाच विभागातील एका परिसरातील. इथे आल्या हा कव्हर ड्राईव्ह, मुंबईचं मरीन ड्राईव्ह, कोहलीचं कव्हर ड्राईव्ह त्याही पेक्षा सुंदर हर्षद पाटीलचा हा क्रॅकिंग कव्हर ड्राईव्हचा फटका. चौकार. षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा स्कोर कार्ड मध्ये आल्या. आणि खरं तर ही सरासरी अंतिम षटकापर्यंत कायम राहते. किमान 50च्या आसपास पोहोचेल बॅटिंग करणारा देवीचा बाडा संघ. परंतु याच संघाने पालेश्वरी संघाने 68 धावांचा पाठलाग यशस्वीरित्या पार केला होता कोपरा संघाच्या अगेन्स्ट. त्यामुळे टार्गेट तुम्हाला मोठं सेट करावं लागेल. सेकंड ओव्हरमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज येतात या ठिकाणी. सेकंड ओव्हर देखील तेवढीच महत्वाची. ओमकार वास्कर, ओमकार की जय जयकार. त्याने मागच्या सामन्यामध्ये चांगली खरं तर चांगलं प्रदर्शन त्याने दिलं आपल्या टीमला. आता इथेही त्याला एखादं चांगलं षटक फेकावं लागेल. ओमकार आलाय. यावेळेस आपण पाहिला पंचांच्या
उजव्या बाजूने राईट आर्म राऊंड द विकेट समोर सुजय मात्रे हा खेळाडू डाव्या हाताचा अतिशय चांगला शैलीदार फलंदाज स्टॅकिंग एंडला आलाय. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन त्यामुळे थोडंसं दडपण वाढेल फिल्डिंग डिपार्टमेंटवरती. इथे फुल टॉस बॉटम एज घेतली बॉल चला शॉर्ट स्क्वेअर लागला पहिली रन वेगानं पूर्ण केली दुसऱ्या रनचा प्रयत्न नसणार आहे. नकार दिलाय सुजयने कारण डीप मधून भरपूर वेगाने फिल्डर 30 सर्कलच्या आतमध्ये आला बॉल उचलण्यासाठी. क्विक ऍक्शन मध्ये त्याने बॉलला थांबवलं आणि रन मात्र मिळाली सिंगल. 13 धावा धावफलकावरती 1.1 चेंडूंचा खेळ संपलाय षटकांचा खेळ संपलाय आणि टोटल रन आहे धावफलकावरती 13. हर्षद स्टॅकिंग एंडवरती आलाय 000 क्रमांकाची जर्सी 888 क्रमांक आपण पाहिला. क्रिस गेल आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधला विध्वंसक खेळाडू काही युनिक तर नंबर आहे 07 मिस्टर माही. आज आपण पाहिला तर खरं BCCI ने मात्र ती जर्सी रिटायर केली आहे. 7 क्रमांक जर्सी खेळणारा तुम्हाला याच्या पुढे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताकडून एकही खेळाडू पाहायला मिळणार नाहीये कारण माहीचं महेंद्रसिंग धोनीचं योगदान हे भारतीय क्रिकेटसाठी राहिले अव्वल दर्जाचं. प्रत्येक फॉर्मॅटमध्ये मात्र भारतीय संघाला त्यांनी अव्वल दर्जामध्ये नेलंय त्यामुळे त्याचा रिस्पेक्ट करणारा निर्णय मात्र BCCIच्या माध्यमातून पाहायला मिळाला. इथे ब्लॉक हॉलमध्ये बॉल टाकला फुटवर्क नाहीये यॉर्कर या ठिकाणी आपण पाहत आहे. खरं तर फलंदाजाला जर का तुम्हाला डॉमिनेट करायचं असेल तर तुम्हाला यॉर्कर लेंथवरती भर टाकावं लागतं आणि अचूक सटीक यॉर्कर कारण यॉर्कर टाकणं एक मोठी जोखीम आहे. एखादा बॉल फुलटॉस जाऊ शकतो एखादा बॉल हाफ व्हॉली होऊ शकतो आणि तिथे मात्र एखादा मोठा फटका येऊ शकतोय आणि इथे मात्र हा निर्धाव चेंडू आलाय. हर्षदच्या अगेन्स्ट मात्र चांगलं कमबॅक मैदानामध्ये करतात त्या ठिकाणी ओमकार. गुड कमबॅक ओव्हर द विकेट लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह हा फटका अलॉंग द कार्पेट लॉंगर मध्ये चाललाय. सिंगल घेताना हे दोन्ही खेळाडू टाळ्यांचा गजर तो ओमकारसाठी आणि का होऊ नये मगाशी म्हटलं ओमकार की जय जयकार. त्याने मागच्या सामन्यामध्ये देखील चांगली उल्लेखनीय कामगिरी केली आणि इथे देखील एका चांगल्या षटकाची गरज आहे. आपण जेव्हा घरच्या मैदानामध्ये खेळताय तेव्हा मात्र आपल्या पाठीरिकांच्या अपेक्षा प्रचंड वाढलेल्या असतात आणि इथे मात्र त्याच अपेक्षा पूर्ण करताना हे खेळाडू पदू सुजय आक्रमण करावं लागेल भागीदारी बनवावी लागेल एक मोठी भागीदारी करावी लागेल या दोन्ही खेळाडूंना. ऑन साइड मध्ये फुल टॉस मिड विकेट मध्ये हा फटका फसलाय आणि इथे मात्र आणखीन एक धक्का बसलाय. बॅटिंग करणाऱ्या देवीच्या पाडा संघाला खेळाडू बाद झालाय सुजय मात्रे. बॅक टू द पॅव्हिलियन. भास्कर हा गोलंदाजी करतो आणि त्याचे पिताश्री पालेबुद्रुक ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच दिलीप शेठ भास्कर क्रिकेटचा आनंद घेतात खऱ्या अर्थाने. अतिशय कमी वयातील क्रिकेटर आहे पण लेंथ लाईन आणि दिशा याच्यावर पूर्णतः नियंत्रण बघायला मिळतं गोलंदाजीच्या माध्यमातून. त्यांचे पिताश्री त्यांना देखील आता अभिमान वाटेल आणि खरं तर हे लाईव्ह टेलिकास्ट जेव्हा सुरू झालं तेव्हा मात्र अनेक खेळाडू जेव्हा मैदानामध्ये खेळतात त्यांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य किंवा ऑफिस स्टाफमध्ये जे मेंबर्स असतील मित्र असतील घर बसल्या त्यांना पाहत असतात आणि खरं तर त्याचं श्रेय जाईल या 24 लाईव्ह इव्हेंटला आणि संपूर्ण लाईव्ह चॅनलला. उत्कृष्ट योगदान त्यांचं राहिलं आणि त्याबरोबर नवीन खेळाडू विकास डाव्या हाताचा खेळाडू मैदानामध्ये आला. नॉन्ट्या 4थ्या क्रमांकावरती हा खेळाडू दाखल झालाय. पहिला बॉल ब्लॉकरमध्ये टाकला हलक्या हाताने बॉलला ड्राईव्ह केला पुन्हा एकदा लॉंग ऑनमध्ये मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं आणि इथे मात्र चांगली कामगिरी टाळ्यांचा गजर होतोय. ओमकार वास्कर या खेळाडूसाठी सिंगल आली. धावसंख्येत होईल वाढ 15 धावा धावफलकावरती. थेंबे थेंबे तळे साचे या उक्तीप्रमाणे आता हा खेळ मैदानामध्ये सुरू झालाय. चांगलं योगदान ओमकारच्या माध्यमातून पाहायला मिळालं. खरं तर धावसंख्येला अंकुश लावणं हे फार गरजेचं होतं कारण पहिल्या षटकामध्ये ऑलरेडी 12 आल्या होत्या. मी म्हटलं होतं किमान 50 गाठेल देवीचा पाडा संघ बहुत. इथून मात्र हे कमबॅक. हर्षदने आक्रमणाला सुरुवात केली आहे. हाही फटका 20 सेफ मध्ये आहे. बॉलर बॅक ड्राईव्ह आणि तिथे देखील आली सिंगल. कमालीची फिल्डिंग देखील या षटकामध्ये पाहायला मिळाली आणि या षटकामध्ये आल्या फक्त आणि फक्त धावा त्या म्हणजे 4. षटक आवडल्याचं तर एकदा जोरदार होऊ द्या ओमकार वास्करसाठी. 2 षटकं संपली आणि गडी बाद झाले 2 धावा धावफलकावरती फक्त आणि फक्त 16 धावा.
नंतर 2 गडी बाद 16 अशी धावसंख्या धावफलकावरती. आता हर्षद आणि त्याच्याबरोबर विकासला आक्रमण करावं लागेल, कारण फक्त 2 षटकांचा खेळ बाकी आहे. स्लॉग ओव्हरची 2 षटकं शेवटची अंतिम ओव्हरात, लास्ट 2 ओव्हरात, आणि त्या 2 ओव्हरमध्ये ब्लास्ट करावे लागतील. तिसऱ्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅकमध्ये गोलंदाज येतोय प्रतीक तांडेल. अगदी कमी वयाचा हा खेळाडू आहे, नवीन जोमाचा, नवीन उमेदीचा, पालेश्वरी पालेखुर्द संघाचा हा खेळाडू. उपसरपंचांचे पालेबुद्रुक माफी असावी. खरं तर बऱ्याच ठिकाणी जेव्हा स्पर्धा आम्ही करतो एकही नाव मुखामध्ये काही वेळ बसले असं, सॉरी माफी असावी. आणि बघा खरं तर इथे खेळाडू आलाय त्या ठिकाणी प्रतीक तांडेल, कमबॅक त्याने केलं. खरं तर ओमकार त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून जर का हे षटक फेकलं तर मात्र प्रचंड दबाव वाढेल देवीचा पाडा या टीमवरती. धीम्या गतीचा पण हिट विकेट, मागे गेले, शरीराचा समतोल ढासळला आणि बॅटचा फ्लो आला विकेट वरती, आणि इथे मात्र हिट विकेटचा शिकार झालाय. त्या ठिकाणी हर्षद पाटील हा खेळाडू. नशिबाची साथ, लक फॅक्टर असं म्हणतात. क्रिकेट असो किंवा कोणतेही क्षेत्र असो, 99% तुमची मेहनत, 1% लक फॅक्टर जर तुमच्या बाजूला असेल तर सर्व काही तुमचं. हिट विकेट, हर्षद बाद झालाय. 16 धावसंख्येवरती हा तिसरा धक्का बसलाय. खरं तर ही धून ऐकल्यानंतर महागुरूच्या चेहऱ्यावर तुम्हाला एक वेगळा अस्मिता हास्य पाहायला मिळाला. अप्रतिम टायमिंग, समय सूचकता, आणि इथे हिट विकेट मिळाला. नवीन खेळाडू मैदानामध्ये चाललाय यश पाटील, 5व्या क्रमांकावरती यश पाटील. इथे देखील आपण पाहिला भरपूर सफल झाले, ॲक्वाझालन खेळण्याचा प्रयत्न, आणि त्या ठिकाणी कौतुक करावं लागेल गोलंदाज मैदानामध्ये प्रतीक तांडेलचं. जितका फलंदाज सफल झाला त्याला फॉलो केलं. एखादा गोलंदाज त्या क्षणाला त्यांनी काय विचार केला, डायरेक्ट दांडी गुल करण्याचा प्रयत्न केला. असं इथे मात्र त्याने फॉलो केलं फलंदाजाला, आणि तदनंतर सिंगल आली. रोशन, आज पालेश्वरी क्रिकेटमध्ये संघामध्ये यापूर्वी आपण ओमकारला बघितलं, आता प्रतीकला पाहता खरं त्यांनी अंडर-19 क्रिकेटर आहेत, त्यांना संधी दिली आणि संधीचं सोनं बघायला मिळतं आपल्याला. फ्युचर ऑफ पालेश्वरी क्रिकेट टीम आपण पाहता. प्रतीक अगदी कमी वयाचा खेळाडू, पण तो गुणवत्ता ठासून भरली त्याच्याकडे. आणि एका बाजूने आपण पाहताय खरं तर घोडच्या मैदानावरती षटकारांची आतिषबाजी करणारा विकास ट्रॅकिंग एंडला आलाय. हाफ ट्रॅकर पुन्हा एकदा क्रॉस बॅटेड फटका, शॉर्ट फायनलला बॉल चाललाय. मनोज मात्र त्या ठिकाणी आहे. खराब जजमेंट आणि त्यानंतर मात्र मिळालेला हा नशिबाचा चौकार या ठिकाणी देवीचा पाडा या टीमला. सत्तावीस धावा स्कोर कार्ड वरती लागल्या. मी मगाशी म्हटलं का तर एक चौकार मिळाला, मोमेंटम शिफ्ट झालं, कारण पहिल्या दुसऱ्या षटकामध्ये ओमकारने कमबॅक करून दिलं तर आपल्या टीमला, आणि तिसरं षटक प्रतीकचं. जरा मॅच बॉल गेला असेल तर नवीन चेंडू घ्या, पण तो वेळ वाया घालू नका प्लीज. षटकाराला विकास कडून 6 धावा आल्या, 27 धावा धावफलकावरती आपण पाहताय. अजूनही या षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. आतापर्यंत 4 चेंडूमध्ये 11 रन खर्च केले, गडी बाद केला 1. प्रतीक तांडेल या खेळाडूने हिट विकेटच्या स्वरूपात बाजवलं या षटकामध्ये. प्रतीकच्या खात्यावरती हा विकेट नसणार आहे. हर्षद बाजवता हिट विकेटच्या स्वरूपात, आणि त्यानंतर मात्र आक्रमण करतोय विकास. यावेळेस फुलर लेनचा बॉल, लाईन मिस केली, उजव्याच्या बाहेर बॉल टाकलाय, आणि पंच सांगतात वाईट बॉल, एक्स्ट्रामध्ये भर पडेल. अतिरिक्त धावेने मात्र भर पडताना आपण पाहता टोटल रन 28 रन स्कोर कार्ड मध्ये.
28 धावा स्कोर कार्ड मध्ये लागल्या. एखादा नो बॉल, एखादा चौकार, नशिबाचा मोमेंटम शिफ्ट होतं खरं संघामध्ये आणि तेच घडलं. आणि इथे फ्लिक ऑफ द रिस्क खेळायचा आहे. थोडासा दिशा भरकटली आहे आणि असं म्हणतात दिशा भरकटल्यानंतर दशा व्हायला वेळ लागत नाही. लगातारचे दुसरा हा वाईट बॉल. 29 धावा धाव फलकावरती कमबॅक करावं लागेल. यंग टॅलेंट आहे, यंगस्टर आहे कदर पालेश्वरी संघाचा, त्याला मात्र इथे कमबॅक करावं लागेल. प्रतीकला समोर जरी एखादा चांगला खेळाडू असला तरी मी माझी गुणवत्ता खरं तर पूर्ण करण्याचा गोलंदाजी करेन. याच खरं तर इराद्याने त्याला गोलंदाजी करावी लागेल, तेव्हा तुम्ही फलंदाजाला डॉमिनेट करू शकताय. आणि इथे मात्र आपण पाहताय लगातारचे 2 वाईट बॉल. चौकार षटकार आल्यानंतर हे वाढलेलं हे प्रेशर लांब लचक षटक होत चाललंय. अजून 2 बॉल बाकी. पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा आणि इथे मात्र नॉन्ट्याचा हा तडाखा स्क्वेअर लेगच्या वरून बॉलला ठोकलंय. सीमा पार षटकार. सूरज टायमिंग हे खरं तर महत्वाचं आणि ते आपण जर पाहिलं तर प्रतीकचं हे षटक आता महागडं होत चाललंय. 19 धावा त्याने आतापर्यंत या षटकामध्ये खर्च केल्या. ओमकारने फक्त 4 दिल्या होत्या. पहिल्या षटकामध्ये 12 आणि इथे आता 19 धावा खर्च करतो आणि धावा स्कोर कार्ड वरती त्या म्हणजे 35. विकासचा पुढचा फटका हा फसलाय डीप मध्ये. 21 नंबरची जर्सी परिधान केलेला सुरेंद्र उलवेकरने टिपलाय झेल आणि विकासचा संपलाय खेळ. मैदानाच्या बाहेर गेला विकास. नवीन खेळाडू मैदानामध्ये चाललेच या ठिकाणी 6व्या क्रमांकावरती विजय माद्रे. प्रचंड अनुभवी, वन ऑफ द लीजंड असं म्हणतात सध्याच्या घडीला. खरं तर देवीचा पाडा क्रिकेटची दिशा आणि गती देणारे हे खरं तर खेळाडू विजय माद्रे. मागच्या सामन्यामध्ये सामनावीर राहिले होते. चांगली गोलंदाजी त्यांच्याकडून आपण पाहिली मागच्या सामन्यामध्ये. आणि इथे आता ते खरं तर 6व्या क्रमांकावरती झालेत. आणखीन एक विकास पाटील टीममध्ये आहे, पण तो थोडासा इंज्युर्ड आहे. त्याच्या हाताला खरं तर विकास मात्रे आहेत, खरं तर ते थोडेसे इंज्युर्ड आहेत, त्यांच्या हाताला इजा झाली आहे. परंतु इथे आपण पाहताय खरं तर विजय मात्रे हा खेळाडू 6व्या क्रमांकावरती आला. आता शेवटचं षटक आहे प्रदीप उलवेकर. अजून एक चांगला खेळाडू पालेश्वरी पाले बुद्रुक संघाचा प्रदीप उलवेकर या षटकामध्ये आलाय. त्याच्यावरती भरपूर विश्वास आहे सर्व खेळाडूंचा, पाठीराख्यांचा. त्याला मात्र या षटकामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये कमबॅक करावं लागेल. मागच्या सामन्यामध्ये आपण पहिला धावा चेस करायचं त्या ठिकाणी फक्त 33 टार्गेट होतं. त्यामुळे आता इथे 33+ रन झाल्या, 35 झाल्या. म्हणजे जो जिंकेल त्याला बाय नक्की राहील या सामन्यामध्ये. कारण जवळजवळ आपण पहिल्या 35 रन धावफलकामध्ये पहिल्या 3 षटकाच्या समाप्तीनंतर आल्या. अजूनही शेवटचं षटक बाकी आहे, त्यामुळे जो जिंकेल त्याला मात्र नक्की बाय मिळेल. परंतु नेरे संघाला सूचना राहील पहिलं सत्र समाप्त होण्या अगोदर आपण इथे आमच्या मंचकावरती रिपोर्टिंग करा. लास्ट ओव्हर आले. प्रतीक पहिला बॉल. यावेळेस आपण पाहिलं लो फुल टॉस ड्राईव्ह केला बॉलला मागे. बॉल बॅक ड्राईव्ह हा फटका फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न होता, पण सिंगल आली. या चेंडूवरती 36 धावफलकावरती विजय मात्रे आता स्टॅकिंग एंड वरती आले. अनुभवी खेळाडू. एक्सपिरियन्स इज अ बेस्ट टीचर. अनुभव हा सर्वश्रेष्ठ गुरु असं म्हटलं जातं. आणि दुसऱ्या बाजूला पाहिला सध्याच्या घडीचा एक चांगला खेळाडू. एज लागल्याने बॉल मागे चाललाय. इथपर्यंत आवाज आला, अगदी क्लिअर आवाज आला संदीप पालकर सर. आणि हा विकेट मिळतोय या ठिकाणी पालेश्वरी टीमला. कॉट बिहाइंड द विकेटच्या स्वरूपात वाद होतील या ठिकाणी विजयजी मात्रे. टीमचा कॅप्टन आपण रिपोर्टिंग करा. संदीप पालकर सर. दोन्ही संघांचे रन सेम होत्या 68-68, परंतु आयोजकांनी निर्णय घेतला स्पर्धा आपली, त्यामुळे आपण बाय नेरे संघाला देऊया. एक विकेट दोन्ही संघाचे गेले होते. विकेट फॅक्टर जरी ते पकडलं असतं तरी अगदी सेम पॉइंट्स होते दोन्ही टीमला, नेरे आणि पालेश्वरी संघाला.
येस, त्यानंतर आपण विश्वचषक पाहिला. न्यूझीलंड इंग्लंड जास्त बाउंड्रीज कोणत्या संघाने मारल्या त्याच्या करता त्यांच्या दिशेने तो निर्णय आला होता. आणि ते हाफ ट्रॅकर आल्या आल्या प्रहार करतायत फलंदाज डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेमध्ये. हा फटका चांगला आहे, धावगती थांबली होती आणि इथे मात्र आला हा षटकार. देवीचा पाडा संघाला धावसंख्येत वाढ झाली. 41 हा धाव फलकावरती. असेल बोरले अशी लढत तुम्हाला पाहायला मिळेल. दोन्ही कॅप्टन पहिले सत्र समाप्त होण्या अगोदर टॉससाठी पण रिपोर्टिंग करा. रोहनसाठी फुलर लेनचा बॉल या ठिकाणी प्रदीपचा होता. फॉलो थ्रू मध्ये पकडण्याचा प्रयत्न, नशिबाची साथ मिळाली आणि बेल्स ब्लिंक झाली आणि इथून मात्र परतावा लागेल रोहन मात्रे या फलंदाजाला. मैदानामध्ये आलाय बघा. जसजसा मात्र वेळ पुढे जाईल, रात्र होईल, तसं मात्र हवेमध्ये आपण पाहिलं वातावरण थंड होईल. क्लायमेट आपण जर पाहिलं त्याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं मॉइश्चरचं प्रमाण वाढताना पाहायला मिळेल. त्यामुळे कदाचित या पुढच्या सामन्यांमध्ये फिल्डिंग करणाऱ्या टीमला त्याचा मात्र ॲडव्हान्टेज मिळेल. प्रदीप तयार. यावेळीचा हा फटका देखील फसलाय. ऑफ ड्राईव्ह केला बॉलला, एक्स्ट्रा कव्हरला बॉल चला, सिंगल पूर्ण केली आहे. दुसऱ्या रनचा प्रयत्न होता, थ्रो थोडासा वाईट झालाय. ॲक्युरेट थ्रो जर कदाचित झाला असता तर मात्र विकेटचे चान्सेस वाढले असते. पण 2 धावा आल्या बॅटिंग करणाऱ्या देवीचा पाडा संघाला. धावसंख्येत वाढ, एकूण धावा आहे धाव फलकावरती 44 धावा. लास्ट बॉल टार्गेट सेट करणारा हा चेंडू आणि समोर मैदानामध्ये आहेत त्या ठिकाणी आपण पाहू शकाल राज म्हात्रे. इथे उडवलाय बॉलला, शेवटच्या बॉलवरती, लास्ट बॉलवरती ब्लास्ट आणि टार्गेट सेट झालंय. जे प्रेडिक्शन केलं होतं पहिल्या षटकामध्ये 12 आल्या, ती सरासरी मेंटेन ठेवली अंतिम चेंडूपर्यंत. 48 धावा, 50 माफी असावी धाव फलकावरती लागल्या. 50 कंप्लीट, 50 आल्या पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर. आता येणाऱ्या 24 बॉलमध्ये 51 रनची गरज असेल, ती म्हणजे पालेश्वरी पाले बुद्रुक या टीमला. बेस्ट ऑफ लक. एका बाजूने 51 धावा वाचवायच्या आहेत देवीचा पाडा या संघाला. जाऊया आपण पुन्हा एकदा आमचे महागुरु MD गडगे सर यांच्याकडे. थँक्स रोशन पटेल. आता लढत आपण पाहतो. वर्तमान लढत एका बाजूला ऋत्विका सोराली 11 देवीचा पाडा विपक्ष पालेश्वरी पाले बुद्रुक. आणि या लढतीमध्ये वर्तमान लढतीमध्ये जो संघ जिंकेल त्या संघाला इथे बाय दिली जाईल. कारण यापूर्वी 2 सामने जिंकले लागोपाठ जानमान बोर्ले क्रिकेट संघाने. परंतु त्यांच्यासाठी धावांचा एक पलडा खऱ्या अर्थाने जो 32 धावांचा. आणि इथे मात्र बोर्ले क्रिकेट संघाच्या संघनायकांनी रेडी राहायच्या बघा. नाणेफेक बोर्ले आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ असणार आहे शिवछत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट संघ नेरे. संघनायक यावं, दोन्ही संघांच्या दरम्यान नाणेफेक आपण करणार आहोत. नेरे क्रिकेट संघाचे संघनायक उपस्थित आहेत. जानमान बोर्ले संदेश संघनायकांनी यावं. आता मात्र या लढतीमध्ये जो संघ विजेता ठरेल तो पुढील फेरीमध्ये खऱ्या अर्थाने दाखल होणार आहे. तर संघनायक या आणि नाणेफेक इथे केली जाणार आहे. सन्माननीय प्रकाश शेठ म्हात्रे यांना आम्ही ते आमंत्रित करतो. प्रकाश शेठ यावं, आपण आपल्या शुभास्ते नाणेफेक केली जाणार आहे. एका बाजूला आपण पाहतो खऱ्या अर्थाने धनेश, तर एका बाजूला संदेश. खुश आहेत दोन्ही संघनायक. तर आमचे प्रकाशदादा म्हात्रे यांच्या शुभास्ते नाणेफेक इथे केली जाईल. बघूया नाणेफेकीचा कौल कोणत्या संघाच्या बाजूने लागतो. टॉस कॉलिंगसाठी नेरे क्रिकेट संघाला संधी देण्यात आलेली आहे. 4 षटकांचा सामना असेल. 4 षटकांचा. बघा छापासाठी कॉलिंग करण्यात आलं. नेरे क्रिकेट संघ संघनायक निर्णय बिल्डिंग क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय इथे स्वीकारलेला आहे. नाणेफेकीचा कौल शिवछत्रपती शिवाजी महाराज
क्रिकेट संघ नेरे संघाने नाणेफेक जिंकून प्रथमतः शतरक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे आणि फलंदाजीसाठी जानुमान बोर्ले क्रिकेट संघाला त्यांनी आमंत्रित केलेलं आहे. थँक्स. आला थंडीचा तर मंचावरती संतोषजी मात्रे सरांचं शुभागमन झाले, त्यांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत. कॉमेंट्री बॉक्समध्ये वैभवजी भोपे आमच्यासोबत जोडले गेलेत. बिग फाईट लढत, एका बाजूला टीम पालेश्वरी आणि त्यांना फाईट करत असताना संघ देवीचा पाडा. 51 धावांचं टार्गेट इथे सेट झालंय. अतिशय महत्त्वपूर्ण सामना आहे, कारण प्रवीणजी टेंबे या मात्र मॅच मध्ये तुम्ही जिंकाल तर या स्पर्धेच्या अंतिम रात्रीमध्ये तुम्हाला येण्याची नक्कीच संधी मिळेल. त्यामुळे सामना फार महत्त्वाचा आहे, कारण ॲक्च्युली आपण बघितलं तर हाय स्कोरिंगला बाय आहे, त्यामुळे जो संघ यातून जिंकेल त्याला बाय मिळणार आहे. त्याच्यामुळे निश्चित शेवटची रात्र. डेफिनेटली या मॅचमध्ये 51 धावांचं टार्गेट आहे. मागील सामन्यामध्ये 32 की 33 धावांचं टार्गेट होतं. इथे टार्गेट मोठं आहे, त्यामुळे जो संघ जिंकेल पालेश्वरी किंवा देवीचा पाडा तो संघ सुपर 12 कडे रवाना होईल. महत्वाची लढत आहे. मागील सामना आठवला तर ज्या संघाने कोपरा संघाला पराभूत केलं तो पालेश्वरी. प्रदीप उलवेकर, प्रशांतजी केली नॉट आऊट, 60च्या वर धावा जमा केल्या आणि महेश पाटीलने फिनिश केली मॅच. पुन्हा एकदा 51 धावाचं टार्गेट, मोठं टार्गेट येणाऱ्या 4 ओव्हरमध्ये. डेफिनेटली चांगली पार्टनरशिप ज्या पद्धतीनं मागील मॅच मध्ये झाली, आता आशा पुन्हा एकदा त्याच असतील. या मॅच मध्ये 51चं टार्गेट. प्रदीप उलवेकर आणि प्रशांत म्हात्रे हे दोन सलामीवीर आणि गोलंदाजीसाठी विजय म्हात्रे आलेत. देवीचा पाडाचे सर्वात अनुभवी गोलंदाज आणि झेल हवेमध्ये पहिल्या अटेम्प्टमध्ये झेल सुटला, परंतु दुसऱ्यामध्ये पकडला फलंदाज झेल बाद. ईश्वरी संघाचे प्रेक्षक निराश आहेत, कारण ज्याने 35 धावांची खेळी केली कोपरा टीमच्या विरोधात तो त्यांचा कोहिनूर हिरा शून्यावरती बाद झालाय आणि खराब सुरुवात बनता येईल. 51 धावांचं टार्गेट. आता महेश पाटील आणि प्रशांत मात्रेला शेवटच्या बॉलपर्यंत तल टोकून बसावं लागेल. येस डेफिनेटली. आता यांच्यावर संघ खूप काही निर्भय राहणार आहे, कारण सुरुवात तुमची चांगली झाली ज्याच्यावर तुमचं शेवट बरंच डिपेंड असतं. आणि क्रिकेटमध्ये या दोन गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत, तुमची सुरुवात आणि शेवट. बघायचं सुरुवात विकेटनं झाली आहे. गोलंदाजी मार्कवर विजय म्हात्रे सर्वाधिक अनुभवी खेळाडू. सन्मान दिलाय. बॉल झालाय गलत, गॅप पाहून शॉट सिलेक्शन केले. आउटफील्ड खूप फास्ट आहे आणि इथे चांगली फिल्डिंग, वॉट ऑफ फिल्डिंग. बॉल अडलाय. प्रवीण हेच असं क्रिकेटमधील एफर्ट. अफलातून 100% कमिटमेंट. काय फिल्डिंगचं स्टँडर्ड आहे. देवीचा पाडा संघ मागच्या वर्षी दुसऱ्या क्रमांकावरती होता आणि या मैदानावर त्यांचं लक फॅक्टर चांगला आहे. त्यानंतर जर तुम्ही विकेट बघितले ते देखील थोडे वेगळे होते आज, परंतु फिल्डिंगचं स्टँडर्ड खूप चांगलं आहे. चौका अडवला मी तर म्हणेल आणि 2 धावा कमी असतील, परंतु 2 धावा मिळतील पालेश्वरी टीमला. 51चं टार्गेट. विजय म्हात्रे अनुभवी गोलंदाज. टॉप एज, लिडिंग एज. झेल सुटलाय रोहित कडून, थोडा कठीण होता शॉर्ट फाईन लेग कडे. विजय म्हात्रेची काय गोलंदाजी आहे, जबरदस्त गोलंदाजी. अनुभव
सर्वश्रेष्ठ का असतो याचं उत्तम उदाहरण. येस डेफिनेटली अनुभवाचे बोल, कारण ही शिदोरी अशी आहे अनुभवाची जी तुम्हाला आयुष्यामध्ये कधी वेळ प्रसंगी उपयोगी येईल. अगदी आपण प्रवीण बघितलं त्यांच्याकडे इतकाही जास्त वेग नाही आहे, परंतु नियंत्रित टप्पा आहे आणि जो फलंदाजांना थांबवण्यासाठी फार इफेक्टिव्ह ठरतो. मागील आपण 3 चेंडूचा उल्लेख केला, तिन्ही चेंडू अगदी चांगल्या लेंथ आणि लाईनवर, स्पेशली गुड लेंथ, जो एरिया गोलंदाजासाठी खूप चांगला ठरू शकतो. अनेक वेळा जर फुटवर्क कमी असेल, स्वीप शॉट कमी असेल, डान्सिंग डाऊन द विकेट असे शॉट तुमच्याकडे कमी असतील तर गुड लेंथ एक बेस्ट ऑप्शन एखाद्या गोलंदाजासाठी होऊ शकतो. मिस टायमिंग स्ट्रोक, पहिला झेल पाहिला, बॉल हवेत, मिड विकेट, झेल पकडलाय, सुजय म्हात्रे, कुठलीच चुकी नाही, 2 विकेट. प्रशांतला शांत केलं. प्रशांत म्हात्रे. फॉर्म मध्ये आहे, कारण विजय म्हात्रे वाडा ग्रुपचे मेंबर आहेत, विकास म्हात्रे देखील. आणि काय गोलंदाजी बघा, 20 वर्ष पहिल्या क्रमांकावर गोलंदाजी करतो. भरपूर नवीन खेळाडू आले, काही खेळाडू रिटायरमेंट झाले, परंतु विजय म्हात्रेची दहशत जैसे थी वैसे. ओल्ड इज गोल्ड. आणि तेच कार्य ते सध्या निभावत असताना सध्या अडचणीमध्ये आणलेत. अगदी बघायचं आपण पालेश्वरी पाले बुद्रुक संघाला, कारण सध्या संघावर धावसंख्या फलकावर रन पाहिलं तर फक्त 3 आणि त्या 3ही धावा महेश पाटीलच्या बॅटमध्ये आलेत. आणि अशा परिस्थितीमध्ये एक जो बेस उभा करायचा आहे, जे फाउंडेशन बनवायचं आहे प्रवीण पहिल्या षटकामध्ये, कारण हीच ती संधी आहे तुमच्याकडे जिथे पॉवर प्लेमध्ये तुम्ही मॅक्सिमम रन करू शकता. आणि अशा परिस्थितीमध्ये सध्या विकेट जात आहेत, ही थोडीशी विपरीत परिस्थिती पालीसाठी. पालेश्वरीचं यंग टॅलेंट मोहित म्हात्रे, 2 बॉलचा खेळ बाकी. वेगवान, प्रचंड वेग, फास्ट अँड फ्युरियस. थोडी स्माइल बघा विजय म्हात्रेच्या चेहऱ्यावर. एखादा गोलंदाजच्या चेहऱ्यावर स्माइल येते याचा अर्थ काय कॉन्फिडन्स असेल, म्हणजे त्याच्यासाठी ही मॅच खूप इझी असेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रवीण अगदी एस्टनच्या स्टंपच्या जवळून बॉल निघून गेलाय, त्यामध्ये देखील अजूनही स्माइल द्विगुणित येत होती. गोलंदाज सज्ज होत आहेत. शेवटचा बॉल लीडिंग एज, मोहित म्हात्रे परतलाय, 3 विकेट, 3 धावा आता करायच्या आहेत 40 येणाऱ्या 3 षटकामध्ये. वॉट अ मॅच. पहिल्या ओव्हरमध्ये गाशा गुंडालला असं म्हणता येईल. प्रदीप 0, प्रशांत 0 आणि मोहित म्हात्रे देखील 0 वरती बाद. येस डेफिनेटली. आणि मॅच फार इम्पॉर्टंट आहे आणि अशा परिस्थितीमध्ये पहिल्या षटकामध्ये फक्त 3 धावा आलेत. ओव्हर हॅट्रिक म्हणता येईल, कारण 3 विकेट इथे घेतलेत आणि सर्वाधिक अनुभवाचा वापर. प्रवीण मला एक गोष्ट असं आठवते की अगदी आपण बघितलं तर आयुष्यामध्ये आपण अनेक गोष्टी ऐकलेत. असं सांगायला झालं तर अगदी समुद्राच्या अगदी मधोमध एक मोठी नौका बंद पडते. अनेक इंजिनियर त्यासमोर फेल जातात, परंतु एक अनुभवी व्यक्तिमत्व येतो, तो सांगतो मला एक चान्स द्या आणि फक्त एक हातोडा मारतो, इंजिन स्टार्ट होते. मैदानामध्ये तशीच अनुभव तुमचा कधी कुठे उपयोगी येईल हे सांगू शकत नाही. परिस्थिती कधीही बदलू शकते. हर्षद आलाय बॉलिंग ट्रॅक वरती. एक चांगले एक्झाम्पल मी आपल्याला देतो. पहिला बॉल लॉफ्ट केलाय महेश पाटील, मागील सामन्याचा हिरो, मॅन ऑफ द मॅच, मोठा फटका, षटकार. परिस्थिती आणि दिवस कधीही बदलू शकतात. आपण पाहिलं काल पेट्रोल पंप बंद होते आणि त्यावेळी तुम्हाला चार्जिंगची स्कूटी, तिचं महत्त्व किती आहे तुम्हाला पाहायला मिळाला तो व्हिडिओ. त्यामुळे कधी कोणाला कमी समजू नका. लोक पेट्रोलसाठी लाईनमध्ये उभे होते, कार 4 व्हीलर, परंतु 70-80 हजारची ती स्कूटी आहे चार्जिंगवाली, ती संपूर्ण मार्केट जाम करत होती काल. अप्रतिम. याच्या तात्पर्य आपण दिवस प्रत्येकाचे येते, फक्त योग्य वेळेची वाट हे कधी कधी आपल्याला बघावे लागते. षटकार आलाय, पहिलं षटक जसं जाऊ दिलं तसं आघाज या षटकानं झालाय. अगदी सुरुवात दमदार झाली. गोलंदाजी मार्कवर हर्षद पाटील याला आता टार्गेट केले गेले, कारण आता डू ऑर डाय परिस्थितीशी लढायचं असेल, मैदानामध्ये राहायचं असेल तर आता हा मिस टायमिंग गोलंदाज, कॅच ड्रॉप. हे काय घडलं? व्हॉट अगदी. हॅपन.
हा झेल सुटलाय राकेश पणेकर. कदाचित हर्षद पोहोचला असता, परंतु राकेश जेव्हा पोहोचला जजमेंट खराब आणि महेश पाटीलला संधी. बघा, आपण जर वैभव म्हटलं ना तो नसीब भी बहादुर का साथ देत आहे. कदाचित असं वाटतंय की या फलंदाजाला शेवटपर्यंत या मॅच मध्ये लढावं लागेल. यस डेफिनेटली, कारण याचं उत्तम उदाहरण आपण बोर्ले संघाचा छांबो ज्याचा शून्यवर सोडलेला झेल, तदनंतर पहिलीच मॅच, तदनंतर त्याने खूप दमदार बॅटिंग केली. असे अनेक उदाहरण आहेत की जिथे सोडलेले झेल तुम्हाला फार महागडे देखील पडू शकतात. 42 धावा करायच्या आहेत जिंकण्यासाठी. पालेश्वरी शॉर्ट बॉल लॉफ्ट केलाय, झेल सुटला आणि यावेळी व्हॉट अ फिल्डिंग, परंतु प्रेक्षक आहेत. अंपायर सिग्नल पेंडिंग. याच इट्स अ बिग हिट षटकार. त्या झेलची किंमत हा आलेला दणकट षटकार. डेफिनेटली प्रवीण, हे क्रिकेट आहे, इथे तुम्हाला गाफील राहून जमणार नाही. कारण थोड्याच 4 दिवस अगोदर राजीव गांधी मैदानावर आम्ही एक सामना पाहिला. 18 चेंडूमध्ये 11 धावा करायच्या होत्या आणि देवरुंग संघाने तो सामना 9 धावानं जिंकला डिफेन्स करत असताना. क्रिकेटमध्ये गाफील तुम्ही राहाल तर इथे जखमांवर मीठ सोडण्यासाठी वेळ लागत नाही. ही मॅच पालेश्वरीसाठी बनली. वर्ल्ड कप मध्ये एक सामना झाला अफगाणिस्तान ऑस्ट्रेलिया, तिथे ग्लॅन मॅक्सवेल उतरला होता, थोडासा घायल होता आणि त्याने ती फिनिश केली होती मॅच. कारण असं वाटलं की ऑस्ट्रेलिया हारेल. त्यावेळी अफगाणिस्तानच्या विरोधात त्याने जी फटकेबाजी केली 201 धावांची नाबाद केली, ती अविस्मरणीय होती. कदाचित महेश पाटीलला मॅक्सवेल बनावं लागेल, ती पारी खेळावी लागेल या मॅच मध्ये एक विनिंग मुवमेंट सारखी. हर्षद तयार. लॉफ्टेड फटका. इट्स अ मॅक्सवेल शॉट. मॅक्झिमम स्टँड अँड डिस्पॅच शेरन. क्रिकेटमध्ये अशा अनेक इनिंग तुम्हाला प्रेरणा देतात आणि ती प्रेरणादायी इनिंग सध्या साकारली जाते. महेश पाटीलला संपूर्ण खांद्यावर ही जबाबदारी घेतली आणि एकदा जबाबदारी घेतली तर ते पेलवण्यासाठी अनेक आव्हानांना तुम्हाला सामोरं जावं लागतं. आणि किती आव्हानं येऊ द्या, तिथे तुम्ही खचून न जाता अगदी दीपस्तंभासारखे तुम्हाला उभा राहता आला पाहिजे, असा हा महेश महादेव पाटील आता ब्रँड बनत चाललाय. 3 षटकार त्याच्या बॅटमधून. मागील सामन्यामध्ये जी ट्रॉफी मिळाली मॅन ऑफ द मॅच आणि 4,000चा कॅश प्राइज, त्यानंतर तो परफॉर्मन्स इम्प्रोवाइज होत चालला आणि आता तो थांबत नाहीये. ना थकना है ना रुकना है, जो बीच में आया उसे ठोकना है. अति जबरदस्त फलंदाजी तो करतोय. येस डेफिनेटली, वैयक्तिक त्याचं 21 धावांचं आपण 6 चेंडूमध्ये योगदान पाहतोय आणि सांघिक धावा फलकावर देखील तुम्हाला पाहायला मिळतील 21 धावा. त्यामुळे वन मॅन शो असा उल्लेख करायला देखील आपण नक्की करू शकतो. पुन्हा एकदा त्या दिशेनं, परंतु यावेळेस आता सरळ लॉंग ऑन कडे. यावेळेस ज्या विकेटसाठी झालं आखलं होतं ती विकेट मिळाली. महेशच्या खेळीचा अंत. विक्रम म्हात्रे हे अगदी सेलिब्रेट करतायत. त्यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य आले आणि निश्चित त्यांचा आवाज देखील आपण ऐकला. सेलिब्रेशन मुवमेंट होता आणि मोठी विकेट. मी तर म्हणेल की 50% जी मॅच होती ना ती या विकेटवर डिपेंड होती आणि ती विकेट घेतल्यानंतर सेलिब्रेशन. डेफिनेटली दोघांमध्ये मैत्री देखील चांगली असते. जेव्हा 2 मित्र संघ मैदानामध्ये उतरतात तेव्हा अशी खुन्नस, कधी कधी हास्यपूर्वक खुन्नस मैत्रीपूर्ण लढतीमध्ये तुम्हाला बघायला मिळते आणि ते चित्र होतं. निश्चित मी वाडा ग्रुपचा उल्लेख केला. वाडा ग्रुपच्या माध्यमातून स्पर्धा होती आणि वाडा ग्रुपचे मेंबर आमचे प्रशांत पवार आहेत, महेश पवार आहेत, ते देखील चांगलं सहकार्य करतात. त्यामुळे ही मैत्रीपूर्ण लढत आहे. पालेश्वरी आणि देवीचा पाडा म्हटला तर बैलगाडी शर्यतमध्ये एकत्र असतात. आपण छावा ग्रुपला पाहिलं असेल तर निश्चित त्यांची चांगली मैत्री आहे आणि त्यामुळे एक मैत्रीपूर्वक संबंध हा खेळ पाहायला मिळतोय. धावफलक 21. आता करायचे 30 धावा. चेंडू बाकी असतील एकूण 13 बॉल 30. इम्पॉर्टंट बॉल आहे कारण या षटकामध्ये रन देखील आलेत. परंतु आता बघायचं शेवट गोड कोण करणार. नवीन फलंदाज दिव्येश उलवेकर अवे फ्रॉम द बॉडी. पंचाने वाईट दर्शवलाय. प्रवीण बघा, मैदानामध्ये आता थोडं धुकं आलंय, असं अंधाराचं थोडंसं अगदी इतक्या लाईट तेज आहेत. कारण अगदी बघितलं मैदानामध्ये जी वाईट माती आहे त्याचा परिणाम आपण बघितला. किती चांगल्या लाईट्स आहेत परंतु थोडंसं धुकं देखील आलंय. नाही, अगदी बरोबर. पार्किंग मध्ये थोडीशी आपण धूल पाहिली, कदाचित ते ट्रॅव्हल होते ग्राउंड मध्ये. विजिबिलिटी थोडी कमी झाली आहे, परंतु हा फटका मिडॉप कडे आणि फक्त मिळेल सिंगल. 13 बॉल मध्ये करायच्या होते 30 धावा. शेवटच्या बॉलवर 2 आल्या, एक वाईट आणि एक सिंगल. धावफलक पुढे जाईल. आता करायचं 28. 12 चेंडू मध्ये 14 रन प्रति ओव्हर.
रिक्वायर्ड रन रेट. दावा करायचे 14 रन रिक्वायर प्रति ओव्हर. सामना फिनिश झाला नाहीये अजून, मॅच बॅलन्स आहे. सुरेंद्र मैदानामध्ये आणि त्याच्या समवेत फलंदाज आहे दिव्येश उलवेकर, यंग टॅलेंट, आणि सुरेंद्र अनुभवी खेळाडू. बघायचं या षटकामध्ये बरंच काही डिपेंड राहणार आहे. या मॅचचं कोणाचं पारडं हे जड असेल या मॅचमध्ये या षटकावर बरंच डिपेंड आहे. शेवटच्या षटकामध्ये काय घडेल याचा आपण डेफिनेटली अंदाज लावू शकत नाही, परंतु बघायचं आहे हे षटक काय घडून जाईल. वैभव, पालेश्वरी संघ जेव्हा खेळतो ना ग्रामीण क्रिकेट, त्यावेळी यांचे प्रेक्षक हे खरे क्रिकेट वेडे आहेत. कारण की प्रत्येक चेंडू ते बघतायत, प्रत्येक चेंडूवर त्यांचं डिस्कशन होतं, एखाद्या वाईट बॉलवर चर्चा करतायत. क्रिकेट वेडे प्रेक्षक आहेत पालेश्वरीचे, आणि असा सपोर्ट पाहिजे आपल्या संघाला. अगदी क्रिकेटचे चाहते मी तर म्हणेल. 12 बॉल 28. दिव्येश लॉफ्ट केलाय समोर, हा फटका मिड विकेटला, कमजोर फटका, फक्त सिंगल. राकेश पणेकर चांगला गोलंदाज आहे, एक चांगला विकेट किपर. पहिल्या बॉलवर 1, 11 बॉल, आता करायचे 27. जरी सिंगल आले असले तरी या सिंगलला चौड अधून मधून षटकार चौकारांची आली प्रवीण, तरी देखील मॅच वलन घेऊ शकते. परंतु देवीचा पाडा संघ देखील इतक्या इझिली हा सामन्यातून माघार घेणार नाही आहे. आणि हा फटका दमदार आहे, गलीमधून बॉल ट्रॅव्हल करतोय, सीमा रेषा पलीकडे आलेला हा चौकार. वैभव, आता खरी सुरेंद्र उलवेकरची परीक्षा आहे, कारण त्याला भरपूर वर्षाचा अनुभव आहे, आणि तोच आहे एक खेळाडू ज्याने अनेक सामने असे खेळले, त्याला अनुभव आहे. चौकार आलाय सुरेंद्रच्या बॅटमधून. लॉफ्टेड शॉट, हा हर्षद पाटीलने पकडलेला झेल, व्हेरी क्लोज. एका वेळेला असं वाटलं की षटकार येईल, परंतु हर्षदने अतिउत्तम झेल पकडलाय. शेवटपर्यंत नजर ठेवली. खरं तर ज्या पद्धतीने त्याने हा झेल कलेक्ट केला, कॉन्फिडन्स होता त्याच्याकडे. अगदी स्थिती माहिती पाहिजे. तुम्ही जेव्हा सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करता, आपण आपल्यापासून सीमारेषा किती दूर आहे आणि शेवटपर्यंत नजर त्याने ठेवली. उत्कृष्ट झेल असा याचा उल्लेख आपण करू शकतो. आणि एक मोठी विकेट. आता चेंडू आणि धावामधील अंतर थोडंसं सिरियसली या मॅचला घ्यावं लागेल. 9 चेंडू आणि 23 धावांची गरज. आपण पाहिलं 2 कॅलरीजचा फरक पडला. जो फटका केला हा ट्रॅकरमध्ये, पुलचा फटका होता थोडाफार लॉग ऑफ कडे, आणि झेल चांगला. 2 कॅलरीज जर मिळाल्या असत्या तर हा षटकार असता. परंतु आता 9 चेंडू आणि करायचे धाव फलकावरती 23 धावा. नवीन फलंदाज मैदानामध्ये अनिकेत म्हात्रे. इम्पॉर्टंट 3 चेंडू आहेत, बरंच काय डिपेंड आहे. ऑलरेडी 1 चौकार तर या षटकामध्ये आलेत, त्यासोबत 1 विकेट देखील मिळाले. मॅच अजून 50-50 आहे, दोन्ही एंडनं सामना बॅलन्स आहे. अनिकेत यंग टॅलेंट, गॅप मध्ये क्रॅक इन कव्हर ड्राईव्ह, लॉंग ऑफला बीट केलाय. नशिबाची साथ, हर्षदला बीट करून चौकार. नशीब बलवंत, लक फॅक्टर आपण याला म्हणता येईल. इम्पॉर्टंट वेळेवर आज चौकार आले वैभव. डेफिनेटली ज्या पद्धतीने तो बॉलवर आला होता, मला असं वाटत नाही की प्रवीण क्षेत्ररक्षणाची काय चूक आहे. कारण ज्या पद्धतीनं तो बॉलच्या लाईन मध्ये आला आणि अगदी वेळेवर जो समोर टप्पा पडला, ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघतो, आणि बॉल अचानक अगदी हाय जम्प झाला आणि सीमारेषा पलीकडे दाखल झालाय. निर्णायक चौकार. पुन्हा एकदा शॉर्ट सिलेक्शन केलंय, मिड विकेट मध्ये बॉल चाललाय, फिल्डर पोहोचला. एक क्रम पूर्ण खराब फिल्डिंग, बॅकअप वर डिपेंड राहावं लागलं. 2 धावा इथे मिळतात. 2 धावांच्या मदतीनं संघ पुढे चाललाय. धावसंख्या फलकावर धावा लागले 34. आता चेंडू आणि धावामधील अंतर स्कोरर आम्हाला सांगतील. 17 करायचे 7 बॉल मध्ये. यंग टॅलेंट खेळाडू उतरलेत. पालेश्वरीचं भविष्य अंडर 22 आपण त्यांना म्हणू शकतो. अनिकेत म्हात्रे आणि दिव्येश उलवेकर.
शेवटचा बॉल बॅक टू द बॉलर ड्राईव्ह रनआउटची संधी राकेश पणेकर डायरेक्ट हिट केले बेल्स डाऊन रेड अलर्ट अनिकेत म्हात्रे वॉकिंग बॅक टू पवेलियन परंतु आता शेवटचे 6 बॉल करायचे 17 धावा मॅच ऑन सहा बॉल 17 कंपल्सरी चेसिंग आणि पुन्हा मॅच ऑन नेरे संघ अजून बाकी आहे बोर्ले संघ यामधून जो जिंकेल तो तिथे फाईट करेल त्यामुळे नेरे बोर्ले आणि विनिंग टीम इथे एक आपण चषक पाहाल या पालेश्वरीमध्ये यस डेफिनेटली आता 3 संघ हे या रेसिंग मध्ये राहिलेत परंतु इथून पुढे तुम्हाला निघता आलं पाहिजे बघायचंय 6 चेंडूमध्ये 17 धावांची गरज आहे उत्कंठ आता शिकेला पोहोचले मला असं वाटतं की पाले संघाला आता याची सवय झाली आहे मागील मॅच मध्ये देखील शेवटच्या षटकापर्यंत त्यांनी सामना नेला आणि नंतर तिथून जिंकला परंतु आता बघायचंय आता अपोजिशन वेगळे आहेत समोरचा संघ देखील तेवढाच मजबूत आहे बघायचं काय घडेल मॅच मध्ये मागील सामना कोपराच्या विरोधात एक षटकार एक चौकार महेश पाटीलने मारला ते मॅच फिनिश केली तशाच प्रकारचा सामना पुन्हा प्रेझेंट झालाय परंतु आता महेश पाटील तर नाही परंतु आता दिव्येश उलवेकर इथे बचावला आणि त्याच्या समवेत ओमकार वास्कर 6 बॉल 17 कंपल्सरी चेसिंग चांगली लढत 2 बॉलवर मोठे फटके आले ना वैभव तर मॅच पुन्हा एकदा रफ अँड टफ जी डेफिनेटली पहिले सुरुवातीचे 2 चेंडू जे असतील ज्याच्यावर बरंच काही डिपेंड असेल तर दिव्येश उलवेकर सामना फिनिश केला जिंकवला तर रुपेश उलवेकर यांच्याकडून 2000चं कॅश प्राइज आणि दिव्येश स्ट्राईक इन वरती आहे 45 नंबरची जर्सी रोहित शर्माचा फॅन 6 बॉल मध्ये 17 करायचे आहेत आता लढावं लागेल मैदानामध्ये सामना शेवटच्या षटकामध्ये आले थोडीशी उत्कंठा वाढली थोडस अंगामध्ये संचार करावा लागेल 6 मध्ये पाहिजे 17 पहिला चेंडू पहिल्याच बॉलवर आक्रमण वॉट अ शॉट बॉल सीमारेषा पलीकडे षटकार ईश्वरी माता की बघा गडगे सरांजवळ माईक नाहीये परंतु तरी लोक त्यांच्याकडे बघतात ही ताकद आहे त्यांची 6 बॉल 17 करायचे आहेत हा षटकार आवडला असेल तर टाळ्या दिव्येसाठी स्टँड अँड डिस्पॅच 5 बॉल 11 अंडर 90चा हा जादूगर षटकार ठोकतोय आजचं क्रिकेटचं टॅलेंट आहे फार वाढलंय आतापर्यंत देवीचा पाडा संघ थोडासा सुटकेचा श्वास घेत होता परंतु या षटकारानं त्यांचे देखील आता धापे दणाणलेत आणि एका बाजूला पालेश्वरीचे प्रेक्षक आतापर्यंत जे शांत होते ते देखील आता आपल्या जागेवरून उठलेत नॉन्ट्याचं स्वागत विकास गोलंदाज पहिला बॉल षटकार 5 बॉल 11 अंडर 90चा फलंदाज दिव्येश उलवेकर काय फटका होता मिड विकेट कडे सलामी ठोक लगी तो छगी मजबूत फलंदाज 5 बॉल 11 यॉर्कर बॉल बॅटच्या बुंद्यामध्ये हेलिकॉप्टर स्ट्रोक समोर विजय म्हात्रे 1 रन कंप्लीट अति घाई संकटात नाही गरज होती का परंतु इथे गरज नव्हती आणि पंच दर्शवतील क्रॉसिंग नाहीये त्यामुळे पुन्हा तुम्हाला आपल्या पोझिशनवर जावं लागेल नियमानुसार येणारे 4 बॉल आणि आता करायचे आहेत एकूण 10 रन परंतु पंच थर्ड अंपायर दिले स्क्वेअर लेग अंपायरने चेक केलं जाईल पंचांना क्रॉसिंग झाली की नाही हे बघायचं राईट पंच क्रॉसिंग झाले की नाही ते बघायचंय आता थर्ड अंपायर जॉईंट होतील ऑन स्क्रीन त्यामुळं ही क्रॉसिंग झाली असेल तर इम्पॉर्टंट विकेट हे वाचू शकते दिवेशची ओमकार वास्कर देखील चांगला फलंदाज आहे परंतु त्याला गरज नव्हती स्ट्राईक रोटेट करायची तो देखील मारू शकत होता यस डेफिनेटली परंतु प्रवीण एक मनामध्ये हे देखील कुठेतरी दडले असतं की अपोजिशन फलंदाजाने आतापर्यंत षटकार ठोकलाय पंच आम्हाला सांगतील की क्रॉसिंग झाली आहे त्याच्यामुळं
एक मिनिट थांबा, अजून अजून डाऊट्स क्लिअर आपण करू. डायरेक्टली पंच सांगतात की अजून थोडा वेळ आपण घेऊया. थांबा, एक मिनिट थांबा अजून. जरूर त्याने डिसिजन घेतलाय, परंतु त्यांना कुठला संशय मनामध्ये ठेवायचा नाही, कारण एक एक डिसिजन फार महत्वाचा असतो. या बॉलवर एक रन तर आली आहे, परंतु दुसऱ्यासाठी आपण थोडा रनआउट पाहिला. क्रॉसिंग पंचांनी दर्शवलंय, इट्स ओके. आणि आऊट कोण असेल ते देखील पाहिलं जाईल, परंतु सँडी पालकर महत्वाचा निर्णय आहे. 6 बॉल 17 पाहिजे होते. पहिला बॉल षटकार, त्यानंतर आली सिंगल. चांगली लढत होणार. कदाचित मनोज म्हात्रे तुम्हाला इन ऍक्शन पाहायला मिळतील या मॅच मध्ये. चांगली मेहनत आहे मनोज म्हात्रे यांची या स्पर्धेसाठी. संघांना एकत्रित करणं, 58 संघामध्ये त्यांचं देखील मोलाचा हातभार लाईव्ह लॉट्स मध्ये देखील आम्ही पाहिलं. पंच निर्णय क्रॉसिंग नाहीये, क्रॉसिंग नाहीये. वन्स अगेन क्रॉसिंग नाहीये, त्यामुळे अनफिल्ड अंपायर आपण तो निर्णय पाहू शकता. दिवेश उलवेकर इथे बाद होणार. येणारे चेंडू असतील आता मात्र फक्त 4 आणि करायच्या एकूण 11. प्रवीण बघा पंच 10. 10 पाहिजेत. 10 पाहिजे. 4 चेंडू 10. प्रवीण बघा, पंचांनी पहिल्यांदा डिसिजन सांगितलं की असं वाटतं की क्रॉस झालंय, परंतु नंतर त्यांना थोडं डाऊट मनामध्ये होतं आणि त्यांनी थोडंसं अजून जास्त वेळ घेतला. त्यामुळं क्रिकेटनं जे त्यांना संधी दिली आहे, अगदी आपण बघितला दुसरा अँगल, जो साईड अँगल बेस्ट व्ह्यू असतो, तो अँगल त्यांना मिळाला आणि त्यानंतर डिसिजन देणं त्यांना सोपं गेलं. परंतु मॅच मध्ये आता 4 मध्ये पाहिजे तर 10 धावा. इम्पॉर्टंट बॉल आहे आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय मनोज. प्रहार करण्याचा प्रयत्न, हेलिकॉप्टर फटका लॉन्च केलाय. लॉंगॉनचा फिल्डर बॉलवर पोहोचलाय. दुसरीसाठी डेंजर एंड कडे मनोज. आणि ओमकारला आपण बघितलं. ओमकार वास्कर इथे 2 धावा कंप्लीट करत असताना पाहिलं आपण. हाफ हेलिकॉप्टरचा फटका. सुजय म्हात्रेची फिल्डिंग बघितली, चीता फिल्डिंग, काय जबरदस्त फिल्डिंग आणि परफेक्ट थ्रो. 2 कंप्लीट. 3 चेंडूचा खेळ संपलाय. आता करायचे धावा 8, चेंडू बाकी 3. अप्रतिम मॅच. अनबिलिव्हेबल क्रिकेट. मैदानामध्ये सामना कसा असायला हवा. आतापर्यंत बऱ्याच प्रेक्षकांना थोडीशी थंडी झोंबत होती, परंतु आता ती थंडी दूर झाली आहे. आतापर्यंत थोडे सुस्तावलेले प्रेक्षक जागे झालेत. जे आता बसले होते ते उभे राहिलेत आणि जे उभे होते ते आता टाचांवर नक्कीच राहिलेत, कारण आता मनामध्ये धडकी भरली आहे. आता थोडस सामना गरम होताना तुम्ही पाहताय. 3 मध्ये 8. बॉलर तयार. ओमकार बॅट्समन. लॉफ्ट केलाय. पॉइंटच्या मिड ऑफच्या वरून लॉंग ऑफ कडे 1 कंप्लीट केली जाते. 3 बॉल मध्ये 8 करायच्या होत्या. 2 धावा पूर्ण झाल्या. आता करायचे 2 चेंडू 6. जर ओमकार वास्करने मॅच फिनिश केली तर रुपेश उलवेकर यांच्याकडून 1000चं कॅश प्राइज. चांगली लढत. मागील सामना देखील प्रवीण असाच होता. मागील मॅच मध्ये देखील 2 बॉल 6 पाहिजे होत्या, परंतु आता पुन्हा एकदा 2 चेंडू आणि 6 धावा. वॉट अ मॅच. अजूनही सामना दोन्ही बाजूने. इथून काही या मॅच भविष्य तुम्ही आम्ही सांगू शकत नाही, परंतु भविष्य पाण्याला लागलंय दोन्ही टीमचं. पालेश्वरी आज संघर्ष करावं लागतंय. दिलीपजी वास्कर यांचे सुपुत्र ओमकार वास्कर आज इन्फॉर्म होणार का. 2 बॉल 6. एक मोठा फटका हवाय. नॉन्ट्या वर्सेस ओमकार. लॉफ्ट केलाय. ओ हो, व्हाट अ शॉट. स्टँड अँड डिस्पॅच. ओमकार की जय जयकार. बॅट उचलायचे. ओमकार वास्कर. महेश पाटील नंतर ओमकार चमकलाय. सरपंच दिलीप वास्कर यांचे सुपुत्र आणि सरपंचाच्या चेहऱ्यावर हास्य बघा. विजयाचं हास्य. क्या बात आहे. ओमकार वास्कर.
इथे येमरादादा म्हात्रे साहेबांच्या वतीने 500 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे आणि दिलीप शेठ वास्कर यांच्या वतीने 1000 आणि रुपेशदादा उलवेकर यांच्या वतीने 1000